नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। थंबनेल पाहून विषय कळालाच असेल, अर्थातच मराठी बिग बॉस सीझन 7 मराठी सीझन 5 पासून जे बिग बॉस गाजतंय, 6वं पण त्याच प्रमाणात गाजलं आपण असं म्हणूया। आणि आता हवा लागली आहे बिग बॉस मराठी सीझन 7 ची। कोण कोण येणार याची बातमी सध्या आतापासूनच पसरताना दिसते विविध माध्यमांमध्ये, ती सुद्धा आपण टॉपिक तो घेणारच आहोत। त्यानंतर कधी येणार त्यावर नक्कीच आपण चर्चा करूया। अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। कोण कोण येणार याविषयी नक्कीच आपण बघणार आहोत। चला पुढे बोलूया। तर मराठी बिग बॉस सीझन 6 नक्कीच आपण म्हणूया की 5 हे अतिशय गाजलं, त्यानंतर 6 त्यापेक्षा थोडं परंतु ठीकठाक गाजलं आपण असं नक्कीच म्हणूया। विविध काही गोष्टी होत्यात, परंतु आता हवा लागली आहे 7, कारण बिग बॉस हिंदी हे आता आपण जर बघितलं तर सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर मराठी बिग बॉस सुरू होणार। कारण मागे तुम्ही बघितलंच होतं की जो 100 दिवसाचा शो होणार होता तो 70 दिवसाचा झाला। तर मराठी बिग बॉस सीझन 5 अतिशय जोरदार चाललं। टीआरपी मध्ये सुद्धा म्हणू शकतो भाऊचा धक्का आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळाला। रितेश देशमुख हे आपल्याला होस्ट करताना दिसले, आधी महेश मांजरेकर सर करत होते, त्यानंतर रितेश भाऊ हा होस्ट करताना आपल्याला दिसला आणि अत्यंत चांगलं बिग बॉस मराठी सीझन 5 गाजलं। सूरज चव्हाण नक्कीच आपण म्हणू शकतो रील स्टार पासून इथपर्यंतचा प्रवास वेगवेगळा होता। रील अत्यंत वेगळ्या प्रकारच्या होत्या, परंतु ज्या गोष्टी त्याला बिग बॉस पासून मिळाल्या ते नक्कीच एक वेगळी गोष्ट होती। त्याच्यानंतर त्यात मोठमोठे आपल्याला कलाकार दिसले, पॅडी दादा दिसला, वर्षाताई दिसल्या, मोठमोठे रील स्टार सुद्धा होते, तो भाग वेगळा। त्यानंतर आलं 6वं सीझन। 6वं सीझन जे होतं खरं पाहिलं तर त्याच दृष्टिकोनातून घेण्यात आलं होतं की काही आपण रील स्टार घेऊ, काही आपण मालिकेतील स्टार घेऊ, परंतु त्या स्तरावर हे 6वं सीझन गेलं नाही, तो भाग वेगळा। त्यानंतर आता जी चर्चा होती नक्कीच 6व्या सीझन मध्ये जर बघायचं झालं तर तन्वी कोलते विजेती झाली, भरपूर काही गोष्टी होत्या, त्यात सुद्धा वाद विशाल जिंकायला पाहिजे होता अशी सुद्धा चर्चा होती, तो भाग वेगळा। परंतु आता येऊया 7व्या सीझनच्या प्रवासात। नक्कीच आता 7व्या सीझनची हवा लागलेली दिसते, वेगवेगळ्या बातम्या समोर येताना दिसत आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बिग बॉस हिंदी 20वा सीझन हे आपल्याला आता सप्टेंबरमध्ये अगदी 9 का 8 तारीख दिलेली वाटतं, तर तेव्हा हे रिलीज होणार आहे, तेव्हापासून ती सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामधील काही स्पर्धकांची नावं समोर येताना दिसतीये। म्हणजे एक प्रकारे ते चालू होणार आणि त्यानंतर आपल्याला मराठी सीझन 7वं हे बघण्यास मिळणार आहे, कारण हिंदी संपल्यानंतरच मराठी सीझन सुरू करणार हे शिक्कामोर्तब आहे जवळपास। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जर बघायचं झालं तर मागे हिंदीला मराठी बिग बॉसमुळे फटका बसला होता। टीआरपी एवढी बूस्ट झाली होती की मराठी सीझन हे 100 दिवसाचं जे होतं ते 70 दिवसाचं करण्यात आलं। त्याचं कारण होतं की हिंदी सीझनला कोणी बघतच नव्हतं, हा एक फटका बसला होता। परंतु आता हे जवळपास फिक्स आहे। आता चर्चा करूया की कोण कोण बिग बॉस मराठी सीझन 7 मध्ये येऊ शकतं। सध्या चर्चा रंगते यांच्या नावाची चर्चा होतीये, अप्रोच केलेलं आहे अशी बातमी सध्या पसरताना दिसते, त्यावर चर्चा करूया। सुरुवातीचं नाव डॅनी पंडित। वेगवेगळ्या रील्स मध्ये आपण डॅनीला पाहिलं असेल, डॅनी भाऊ वेगवेगळे रील्स बनवतो, जसे की जे मोठे स्टारचे रील व्हायरल होता ते उचलून इथं कंटेंट बनवतो। नक्कीच अत्यंत हिट असं त्याचे रील्स असतात, त्याच्यामध्ये आपण ते एक गाणं बघू शकतो झटपट पटापट, हे गाणं सुद्धा अत्यंत गाजलं होतं। त्यानंतर आता रवी किशन यांचे जे रील्स तर व्हायरल होत आहे, ते ट्रोलिंग असो बाकी गोष्टी असो, त्याचं कन्वर्ट करणं, त्याचे डॅनीचे भाऊचे रील्स व्हायरल होतात, तर नक्कीच मोठा रील स्टार आहे। आता सांगायचं झालं तर मागच्या सीझन मध्ये सुद्धा चर्चा रंगली होती की डॅनी भाऊ आपल्याला बिग बॉस मध्ये दिसू शकतात 6व्या सीझनला, परंतु नक्कीच आले नाही। आता परत एकदा चर्चा रंगते की डॅनी भाऊ आपल्याला या सीझन मध्ये सुद्धा दिसू शकतात, तर बघूया डॅनी अप्रोच केलेलं आहे हो की नाही, यात अजून प्रश्नचिन्ह आहे। बघूया येणार आहे का, तर नक्की स्पष्ट होणार, परंतु त्यांचं नाव सध्या समोर येताना दिसतंय। आता पुढचं जे नाव येत आहे ते पुढचं नाव नक्कीच आपण म्हणूया विनायक माळी। विनायक माळी नक्कीच रील स्टार आहे, परत एकदा रील स्टार, नक्कीच कन्सेप्ट तीच राहणार, काय रील स्टार घेणार, काय चित्रपटातील स्टार घेणार, काय मालिकेतील स्टार घेणार, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला 7व्या सीझन मध्ये सुद्धा बघण्यास मिळणार आहे। तर विनायक माळी याचं नाव सुद्धा येत आहे, नक्कीच मोठा रील स्टार आहे, मिलियन्स मध्ये व्ह्यू जातात, चांगले फॉलोअर्स आहेत, तर तो सुद्धा आपल्याला या 7व्या सीझन मध्ये दिसू शकतो अशी बातमी पसरताना दिसते। नक्कीच फॉलोअर्स इकडे पण आपल्याला त्यांना म्हणजे बिग बॉसला फायदा होणारच, टीआरपी वाढणारच, त्यामुळे त्याचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय। तर बघूया अप्रोच केलेला आहे, पुढे हो की नाही याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहेच।
तर वळूया पुढे यूट्यूब स्टार असं आपण नक्कीच म्हणूया. यूट्यूब स्टारचं इथं आगमन होताना दिसतंय. अर्थातच श्रीमान लेजेंड याचं नाव सध्या, या दादाचं नाव सध्या समोर येताना दिसतंय. अत्यंत मोठा असा मराठीतील यूट्यूब स्टार आहे. मोठमोठ्या एक प्रकारे पाहिलं तर शो मध्ये सुद्धा गेलेला आहे. हिंदीमध्ये सुद्धा हळूहळू जाताना आपल्याला दिसतोय. तर श्रीमान लेजेंडची फॅन फॉलोइंग अत्यंत कडक आहे. तो सुद्धा आपल्याला बिग बॉस मध्ये दिसू शकतो अशी चर्चा रंगताना दिसतीये. नक्कीच यूट्यूब स्टार म्हणून खूप प्रसिद्ध आहे. खूपच व्ह्युअर्स येतात, मिलियन्समध्ये सबस्क्रायबर आहेत भाऊचे. तर नक्कीच फायदा बिग बॉसला होणारच आणि नक्कीच याचं नाव सध्या समोर येताना दिसतंय. बघूया आता. सध्या तरी अप्रोच केलेला आहे. श्रीमान भाऊ हे बिग बॉसमध्ये जातात का, हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहील. कारण आपण बघतोय की त्याची फॅन फॉलोइंग खूप आहे. तुम्ही नक्की सर्च करू शकता, माहीतच असेल. श्रीमान भाऊचं नाव कोणाला माहीत नसतं. तर श्रीमान भाऊ सुद्धा आपल्याला या सीझनमध्ये म्हणजे येणाऱ्या सीझनमध्ये आपल्याला दिसू शकतो अशी चर्चा रंगताना दिसतीये. आणि श्रीमान भाऊ गेला तर नक्कीच कडक खेळणार एवढी तर गॅरंटी दिसतीच आहे. तर यूट्यूब स्टारकडून जर आपण बघितलं तर श्रीमान लेजेंड अर्थातच श्रीमान भाऊ आपल्याला जाताना दिसतात. सध्या चर्चा आहे, शिक्कामोर्तब नाही. तर पुढील नाव आहे चित्रपटातील स्टार, अत्यंत मोठी अशी अभिनेत्री. नक्कीच वेगवेगळे चित्रपट तिने केलेले आहे. मराठी सुद्धा, हिंदी सुद्धा, हिंदी वेब सिरीज सुद्धा केलेली आहे. अर्थातच प्रिया बापट हिचं नाव सध्या समोर येताना दिसतंय की प्रिया बापट आपल्याला येणाऱ्या आगामी बिग बॉसच्या सीझन मध्ये दिसू शकते. मोठमोठे चित्रपट केलेले आहे. सांगायचं झालं तर अत्यंत प्रसिद्ध असला टाइमपास 2 हा चित्रपट केलेला आहे. त्यानंतर टाइम प्लीज सुद्धा केलेला आहे. टाइम प्लीज अत्यंत कडक, अत्यंत कॉमेडी असा हा चित्रपट आहे. अजूनही पाहिला नसेल तिचा, प्रिया बापटचा, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो सिद्धार्थ जाधव सुद्धा आहे. अत्यंत मोठमोठे कलाकार आपल्याला दिसणार आहे आणि अत्यंत कॉमेडी असा चित्रपट आहे. टाइम प्लीज नक्कीच बघू शकता. तर त्या चित्रपटात सुद्धा होती. वेब सिरीज सुद्धा केलेल्या आहे. सिटी ऑफ ड्रीम्स म्हणू शकतात. वेगवेगळे वेब सिरीज आहेत. तर अत्यंत चांगली अशी अभिनेत्री प्रिया बापट, वेगवेगळ्या चित्रपटात बघितला असेल तर ती सुद्धा आपल्याला आगामी सीझन मध्ये दिसू शकते अशी चर्चा रंगताना दिसतीये. अप्रोच केलंय का याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित दिसत आहे. परंतु वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सध्या प्रियाचं नाव समोर येताना दिसतंय की प्रिया आपल्याला सीझन मध्ये दिसू शकते. बघूया, येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपल्याला ते चित्र स्पष्ट होताना दिसणार आहे. तर प्रियाचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय. वळूया पुढे. अर्थातच शेवटचं नाव टॉप 5 आपण म्हणूया. हे 5 जणांचं नाव भरपूर चर्चेत येत आहे सध्या. अर्थातच रॅपरमध्ये सुद्धा एक नाव समोर येताना दिसतंय. भरपूर सध्या गाजलेलं नाव संभाटा हा आपल्याला बिग बॉसच्या 7व्या सीझनमध्ये दिसू शकतो. वेगवेगळे गाणे सध्या हिट होताना दिसत आहे त्याचे. आणि हिंदीचे जे शो आहे त्याच्यामध्ये सुद्धा संभाटा जाताना आपल्याला दिसतोय. तर मोठा आहे, नाव सुद्धा मोठंच आहे नक्कीच. तर तो सुद्धा आपल्याला रॅपरच्या क्षेत्रातून संभाटा हा आपल्याला बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकतो अशी सध्या चर्चा आहे. अप्रोच केलेलं आहे ही सुद्धा बातमी समोर येताना दिसते. होकार झाला की नकार तो भाग वेगळा, तो सध्या शिक्कामोर्तब नाहीये. परंतु अप्रोच मात्र केलेलं आहे अशी बातमी सध्या माध्यमांमध्ये आहे. तर हे 5 जण आहे की ज्यांना सध्या आपण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बघतोय की बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकतात. तुम्हाला काय वाटतं, अजून कोण कोण येणार? भरपूर नक्कीच वेगवेगळे कलाकार आपल्याला दिसणार आहे आणि हे सीझन सुद्धा त्याचप्रमाणे गाजणार आहे. रितेश भाऊच जवळपास बघायचं झालं तर रितेश भाऊच आपल्याला बिग बॉस सीझन 7 होस्ट करताना दिसणार आहे. जवळपास शिक्कामोर्तब पकडू शकतात. तर हे काही बातम्या आहेत, नक्कीच आपण बघूया. तर तुम्हाला काय वाटतं, कोण कोण येणार नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.